पाहतोय कॅमेरामॅन संदीप नेगी असेल, संतोष असेल, सिद्धांत असेल, एक संपूर्णतः आमची टेक्निकल टीम आमच्या समालोचक कक्षामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सरांना आपण पाहिलं. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंदू सर आमचे एक मार्गदर्शक आहेत, आमचे गुरुवर्णीय आहेत. ह्यांना आज आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये रविकांत दुबे सरांना आपण पाहिलं होतं. हा सर्वांचं तितक्याच ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलं तर एक चांगला वाटा आणि त्या सर्वांच्या वतीने हे सीझन 4 गुण्या गोविंदांना आतापर्यंत पार पडत असताना पाहायला मिळत आहे. खार रोडचं मैदान, खार जिमखाना आपण पाहतोय. अतिशय मोठमोठे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू, रणजीपट्टू आपण पाहतो. अनेक इंटरनॅशनल खेळाडू ह्या मैदानामध्ये खेळले. अर्थातच ते ऐतिहासिक मैदान आणि त्या ऐतिहासिक मैदानामध्ये आपण पाहतो आज KPL 2 विनर संघ आणि त्या विनर संघातील लढत दुबई वॉरियर्स विरोधामध्ये आयुषी चॅलेंजर्सचा संघ आपण पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फ्लाइंग स्टार्ट आहे दुबई वॉरियर्स संघाची. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, पंचांकडे यावेळेला दाद आहे. 4-4 तो अच्छा कमबैक करते हुए आतिश केदारे, पहले गेंद पर चौका जरूर लगाया था प्रणिल मोरे ने, लेकिन कमबैक किया है आतिश केदारे ने. एक बहुत ही अच्छे बल्लेबाज है. देखिए बहुत ही आसानी से स्क्वायर लेग रीजन में खेल दिया है प्रणिल मोरे ने. प्रणिल मोरे इस ग्राउंड के बेहतरीन खिलाड़ी है. कवर रीजन हो गया, सामना हो गया, स्क्वायर लेग, मिड विकेट, सभी जगह खेलने में माहिर है प्रणिल मोरे. और उनको अच्छी तरह पता है कि प्रणिल मोरे को अगर आउट करते हैं आतिश केदारे तो अच्छे एक टारगेट तक रोकने में कामयाब हो सकती है आयुषी चैलेंजर्स की ये टीम. लेकिन अगर प्रणिल मोरे खेल गए तो जरूर 100 के ऊपर ये टारगेट जा सकता है. तो आतिश केदारे की अगली गेंद का सामना करेंगे प्रणिल मोरे. राइट आर्म राउंड द विकेट. आतिश केदारे, शॉर्ट गेंद. देखिए प्रणिल मोरे को आप ऐसी गेंदबाजी नहीं कर सकते. इनके लिए ब्रेड और बटर है, ये इनका रोज का काम है. कवर जोन में, स्क्वायर लेग जोन में ये बहुत ही आसानी से एफर्टलेस स्ट्रोक लगाते हैं. देखिए आपको लगा भी नहीं होगा कि ये शॉट 6 रन के लिए जाएगा. बहुत ही आसानी से टाइम किया है और 6 रन वसूल किए प्रणिल मोरे ने. नक्कीच एक मोठा खेळाडू म्हणून सातत्यानं प्रणिल मोरे ह्या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि त्या प्रकारचा खेळ देखील दर्शवतो. पुन्हा एकदा पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न, अफलातून फलंदाजी केली जात आहे. काय हिटिंग आहे आतापर्यंत. 20 धावा धाफळकावर कुटण्यात आतापर्यंत यश मिळतंय. एकाकी झुंज हा मैदानामध्ये खेळाडू देतोय. 5 चेंडू 20 धावांची अफलातून खेळी. आतिश दुसरीकडे, आता आतिशबाजी करावी लागेल. थोडासा प्रेशरमध्ये आहे, थोडंसं डोकंदुखी नक्कीच आहे. यावेळेला उंच आहे, हवेत आहे आणि वन बॉम्बचा सीमारेखाबार क्षेत्रकाच्या दस्तकाला मस्तक देत जातोय चेंडू. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 24 धावा ह्या धाफकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तो पहले ही ओवर में तोड़-फोड़ वाली बल्लेबाजी की है प्रणिल मोरे ने, लेकिन आतिश केदारे के पास भी अच्छे अच्छे गेंदबाज मौजूद है. भावेश मांडलेकर, सुशांत जाधव, विशाल पाटिल, भानुदास पाटिल, ऐसे मजबूत गेंदबाज मौजूद है. देखिए मैं बहुत ही सरप्राइज हूँ कि सुशांत जाधव का इस्तेमाल नहीं किया अब तक आतिश केदारे ने. बहुत ही अच्छे लेफ्ट आर्म स्विंग गेंदबाज है, टर्न अच्छा करते हैं, यॉर्कर सटीक गेंदबाजी करने में माहिर है सुशांत जाधव, पर अब तक उन पे भरोसा नहीं जताया आतिश केदारे ने. विशाल पाटिल को मौका दिया है. देखिए विशाल पाटिल के पास एक मौका है हीरो बनने का. पहली गेंद में, पहली ओवर में 24 रन जरूर वसूले थे, पर अगर विशाल पाटिल 1 या 2 विकेट चटकाने में कामयाब होते हैं तो कमबॅक जरूर होगा आयुषी चॅलेंजर्स का. नक्कीच ह्यावेळेला विकेट गरजेचं असेल. ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला, हा विकेट येणं गरजेचं असेल. जर आता धावेंना रोख लागावायची असेल तर विशाल ह्याकडे एक सुवर्ण संधी असेल, त्या संधीचं सोनं करणं तितकंच गरजेचं असेल. दुबई वॉरियर्सचा संघ एक वेगळ्या लहरामध्ये आपण पाहतोय, तर दुसरीकडे आयुषी चॅलेंजरचा संघ आहे. पहिला चेंडू ओव्हर द विकेटचा मारा, उंच हवेत आहे, टिपलाय झेल, संपलाय खेळ. अतिशय शानदार नेत्या नेत्रदीपक झेल टिपला जातोय. एक बड़ा झटका लगता हुआ प्रवीण एक्का जैसे घातक बल्लेबाज को आउट किया विशाल पाटिल ने. और इस विकेट की खासियत यह है कि बॉलिंग बाय विशाल भानुदास पाटिल, कॉट बाय भानुदास पाटिल, बाप बेटों की जोड़ी ने विकेट चटकाया है. हेलो
तो एक बड़ा झटका लगता हुआ, थोड़ा कम करो, हेलो हेलो, एक बड़ा झटका लगता हुआ टीम दुबई वॉरियर्स को, प्रवीण इक्का जैसे घातक बल्लेबाज को डगआउट का रास्ता दिखाया विशाल पाटिल ने, और अब बल्लेबाजी की राय है। कमलेश यादव, कमलेश यादव एक ऑलराउंड खिलाड़ी है, लेफ्ट आर्म गेंदबाज है, पर बल्लेबाजी भी अच्छी करते हैं। उन पर भरोसा जताया है प्रणिल मोरे ने, 1 डाउन भेजा है उनको। देखना है अपने कप्तान का जो भरोसा दिखाया है उस पर कितना खरा उतरते हैं कमलेश यादव। अगली गेंद विशाल पाटिल की, अच्छी गेंदबाज की थी, थोड़ी ऑफ साइड ऑफ स्टंप रखी थी, थोड़ी स्लोअर गेंद की थी और उसमें फंसते हुए प्रवीण इक्का। अगली गेंद विशाल की सामना करेंगे कमलेश यादव। खेल दिया है, कैच का मौका, भावेश मांडलेकर कैच के नीचे और एक आसान सा कैच, एक और विकेट लेते हुए विशाल पाटिल कमबॅक करते हुए टीम आयुषी चॅलेंजर्स। नक्कीच एक मोठा कमबॅक करून दिला, ज्या अर्थानं बॅक टू बॅक दुसरा गडी गमावला जातोय। पहिलं षटक 24 धावा, त्यानंतर आपण पाहतोय मोठमोठे खेळाडू बॅक टू द डगआउट मध्ये परतात। त्यात विशाल आज मैदानामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालतोय। प्रवीण मोरे दुसरे, ज्या ठिकाणी 6 चेंडू 24 धावेंची एक अफलातून खेळी, एक आतिषबाजी नक्कीच करतोय, परंतु दुसरीकडून साजिद सर 2 गडी लगातारचे गमावले जातात। नक्कीच एक डोकदुखी, परेशानी हे सर्व काही यावेळेला सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे। 2 संघ, विनर संघ दुबई वॉरियर्स, आयुष चॅलेंजरचा संघ हा आता थोडासा, लेकिन जब तक सर प्रणिल मोरे ग्राउंड पर मौजूद है आतिश केदारे के लिए सरदर्द बने रहेंगे। आतिश केदारे को भी पता है कि अगर ये 2 विकेट संतोष गायकर और प्रणिल मोरे, ये 2 विकेट अगर चटकाने में कामयाब होते हैं तो ज़रूर ब्रेक्स लगा सकते हैं स्कोर्स पर, लेकिन अगर प्रणिल मोरे और संतोष गायकर की ये जोड़ी जम गई और पार्टनरशिप लग गई तो ज़रूर एक बड़ा स्कोर खड़ा कर सकते हैं। दुसरीकडून दुबई वॉरियर्सचा संघ तेच पाहतोय, ह्यावेळेला पार्टनरशिप होणं तितकंच गरजेचं असेल। संतोष गायकर आपण पाहायला गेलं तर एक मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता पहिल्या मॅचचा, आणि तो खेळाडू दुसरीकडे आहे। प्रणिल मोरे ज्या खेळाडूंना आतापर्यंत एक वादळ मैदानामध्ये नक्कीच आणले, ही पार्टनरशिप गरजेचं असेल। दुबई वॉरियर्सचा संघ यावेळेला पार्टनरशिप पाहतोय, दुसरीकडून आयुषी चॅलेंजरचा संघ म्हणतोय यावेळेला अजून एक विकेट येऊ दे। तो विकेट येईल का, ती येणारी का वेळ नक्कीच दर्शवेल। ऑन हॅट्रिक यावेळेला विशाल आहे, हॅट्रिकची संधी असेल का, हॅट्रिकची संधी असेल का, यावेळेला सोडून दिलाय। अर्थातच निर्धाव चेंडू येतोय, अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो, ही क्रिकेटची रणनीती आहे। विशाल एक लहरामध्ये साजिद सर आहे। देखिए एक अच्छी गेंद की थी विशाल ने, पर कोई अटैक नहीं, वेल लेफ्ट कर दिया। बहुत ही रेयर ये देखने मिलता है कि टेनिस क्रिकेट के 6 ओवर की मैच में कोई गेंद वेल लेफ्ट हो। संतोष गायकर ने हैट्रिक का मौका दिया नहीं है विशाल को, वेल लेफ्ट की है। देखते हैं अगली गेंद पर संतोष गायकर किस तरह जवाब देते हैं विशाल पाटिल को। शॉर्ट गेंद की थी, स्क्वायर कट कर दिया है, चौका वसूल करते हुए संतोष गायकर। देखिए संतोष गायकर भी एक हरफन मौला खिलाड़ी है, एक ऑलराउंड खिलाड़ी है। स्क्वायर लेग हो गया, पॉइंट हो गया, कवर हो गया, रिवर्स शॉट लगाने में माहिर ये खिलाड़ी। तो अगर इनको मार्जिन बहुत ही कम है, अगर सटीक लाइन और लेंथ से गेंदबाजी नहीं करेंगे तो जरूर पनिश करेंगे संतोष गायकर। आणि हे पनिश केले खऱ्या अर्थानं। आखोडी टप्प्याचा चेंडू होता, ज्या प्रकारे फटका एक्झिक्यूट केला होता, अतिशय बहारदार। जो प्रेशर होता तो प्रेशर यावेळेला रिलीज करण्याचं काम केलं जातं। ओव्हर द विकेटचा मारा पुन्हा एकदा विशाल आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच होता, सिंगल धाव धापकामध्ये ऍड केली जात आहे। प्रणिल मोरे जो फलंदाज लहरामध्ये आहे, शेवटचा चेंडू कशा प्रकारे फेस करेल। विशाल आहे दुसरीकडे, प्रणिल आहे। विशालसाठी एक मोठी नक्कीच संधी असेल, आतापर्यंत लगातार 2 गडी गमावल्यात। आता प्रणिल मोरे आहे जो खेळाडू, एक घणाघाती नक्कीच समोरच्या संघासाठी एक संकटमोचक आहे त्या संघाला, आणि त्या खेळाडूला आता बाद करेल का। एक सुवर्ण संधी आहे विशाल समोर प्रणिल, परंतु प्रणिल यावेळेला म्हणतोय माझ्या समोर कोणालाही या ना। आज वेगळ्या लहरामध्ये आहे, आज तो स्वतःला म्हणतोय की संकटांच्या वाटेवरती तो सांगतो चालायचं मला, पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजापर्यंत धावायचं आहे मला, आज संघर्ष हा करायचा आहे मला, आणि स्वतःच्या आज संघाला, आज दुबई वॉरियर्स सारख्या संघाला मला सेमीफायनलच्या दिशेनं घेऊन जायचं आहे मला। देखिए स्टार्टिंग की जो 3 गेंद थी उस पर ज़रूर वर्चस्व काम किया था विशाल पाटिल ने, पर एंडिंग के जो एक बाउंड्री लगाया था संतोष गायकर ने, और आखिरी गेंद पर एक बड़ा छक्का लगा के प्रणिल मोरे ने बता दिया कि मैं अभी विकेट पे मौजूद हूँ। देखिए अगले नए गेंदबाज आए हैं साहिल वारसी।
आतिश केदारे के पास भी बहुत ऑप्शन मौजूद है, जैसे मैंने पहले ही कहा था, भावेश मांडलेकर, भानुदास पाटिल और सुशांत यादव जैसे लेफ्ट आर्म गेंदबाज भी मौजूद है। जब देखना होगा कि सुशांत यादव का इस्तेमाल कब करते हैं आतिश केदारे। अब सामना करेंगे संतोष गायकर का। साहिल वारसी एक नए नौजवान खिलाड़ी है, एक यंगस्टर है। पहले मैच में उन्होंने अच्छी गेंदबाजी की थी, 4 विकेट चटकाए थे। देखना होगा इस मैच में उनका परफॉर्मन्स कैसा होता है। नक्कीच येथून जर का पराभूत झाला तर अजून एक संधी असेल, परंतु येथून जर का जिंकलात तर टॉप 4च्या दिशेनं जाल आपण। येथून एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा अर्थातच KPL ह्या दिशेनं जाण्यासाठी आता फक्त एक पाऊल पाठी आहोत आणि ह्यासाठी तो प्रयत्न देखील असेल, त्या प्रकारचा प्रयत्न स्विच हिट करण्याचा प्रयत्न। परंतु पहिला चेंडू ज्या वेळेला खेळपट्टीवर आदळतो थोडासा वळण घेतोय सर मैंने पहले ही कहा था संतोष गायकर का फेवरेट शॉट है रिवर्स शॉट और बहुत ही परफेक्टली यूज करते हैं वो, पर इस बार चूक गए। और साहिल वारसी की अच्छी गेंदबाजी। नक्कीच थोडासा वळण घेत असताना पाहायला मिळतो पुन्हा एकदा साहिल आहे। साहिलसाठी एक हिरो बनण्याची संधी असेल। 2 खेळाडू संतोष प्रणील आतापर्यंत खार घरचे खऱ्या अर्थाने हिरो आहेत, परंतु दुसरीकडून साहिल आहे। हा साहिलसाठी देखील एक हिरो बनण्यासाठी एक मोठी संधी असेल। कहते हैं ना दिन है तो रात तो होगा ही, बादल है तो बरसात तो होगा ही, और आज का दिन तुम्हारे साथ है ना तो आपके हाथ में ये शाम के टाइम पे एक शानदार ट्रॉफी भी होगी। आणि त्या ट्रॉफीसाठी हा प्रयत्न असेल। प्रयत्न आतापर्यंत साजी आहे। साहिल ज्या प्रकारची पहिल्या 3 चेंडूंमध्ये गोलंदाजी करतो, अतिशय प्रभावित केलंय साहिलनं सर एक यंगस्टर खिलाड़ी है, लेफ्ट आर्म गेंदबाज है, थोड़ा टर्न मिलता है उनको, थोड़ी फ्लाइट देते हैं और अपने आप पर भरोसा जताते हैं साहिल वारसी। अगली गेंद खेल दिया है प्रणिल मोरे ने। प्रणिल मोरे को आप ओवर पिच गेंदबाजी नहीं कर सकते। देखिए ज्यादा एफर्ट नहीं लगाया, सिर्फ दिशा दी, ओवर पिच गेंद की थी साहिल ने, उसका पूरा फायदा उठाते हुए प्रणिल मोरे तो अच्छा कमबॅक किया है वहाँ टीम दुबई वॉरियर्स ने। प्रणिल आज एक मोठा एक्सपिरियन्स आणि तो अनुभव यावेळेला मैदानामध्ये खरा तर ऐतिहासिक मैदानात हा दर्शवतोय। 9 चेंडू 36 धावींची एक अतिशय बाजी, चौकार आणि षटकार हे फक्त आज मैदानामध्ये पाहायला मिळतात। पुढील चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेला उंच हवेत आहे, टिपलाय जे संपलाय। खेळ यावेळेला प्रवीण मोरेच्या खेळाला लागतोय पूर्णविराम। देखिए एक बड़ा विकेट चटकाते हुए साहिल वारसी। प्रणिल मोरे ने इसके पहले गेंद पर छक्का जरूर लगाया था, लेकिन उसका जवाब देते हुए साहिल वारसी और एक बड़ा विकेट, दुबई वॉरियर को लगने वाला बड़ा झटका, कमबैक करते हुए टीम आयुषी चैलेंजर्स। देखना होगा दुबई वॉरियर की तरफ से अगला बल्लेबाज कौन होगा। प्रणिल मोरे कुछ बातचीत करते हुए अपने साथी बल्लेबाज संतोष गायकर से, और अब कॉल दिया गया है कौन सा बल्लेबाज आएगा बल्लेबाजी के लिए, देखना होगा। खरं तर साजिद सर प्रणिल मोरे ह्या खेळाडूला थोडासा वेळ घेणं तितकंच गरजेचं होतं, परंतु यावेळेला म्हणताना की अतिघाई कधी कधी संकटात नाही। 9 चेंडू 36 धावेंची एक अतिशय बाजी खेळी नक्कीच राहिली होती, परंतु दुसरीकडून साहिल ह्या खेळाडूंना देखील तितकाच मोठा कमबॅक करून दिलाय। असं म्हणताना अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं। म्हणूनच संघर्ष हाच केवळ आपला यशाचा सूत्र असू शकतो, आणि हा संघर्ष हा मैदानामध्ये आज साहिल वारसी ह्या खेळाडूंना दर्शवलाय। देखिए नए बल्लेबाज है सिद्धांत शिर्के। सिद्धांत शिर्के भी एक बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है, कवर जोन में खेलने में माहिर है, बहुत ही आसानी से कवर शॉट और कवर पॉइंट पर खेल लेते हैं। देखना होगा साहिल वारसी इनका किस तरह से सामना करते। फील्ड सजाते हुए कप्तान आतिश केदार एक स्लिप जरूर लगाइए। देखिए अटैकिंग फील्ड यही होता है कप्तानी। इन्होंने पहले मैच में भी 2 गेंदों पर स्लिप में कैच चटकाया था। अच्छी गेंद की थी, पुश कर दिया है, पुश करो खुश करो, पुश करो और खुश रहो, इस रणनीति से पहले बॉल पर सिंगल वसूल किया है सिद्धांत शिर्के ने। इसी के साथ ओवर की समाप्ति। टोटल स्कोर हुआ है 43 रन। 3 ओवर के बाद टोटल स्कोर हुआ है 43 रन। और ड्रिंक्स ग्राउंड में मार्क की है ड्रिंक्स की। राजू शिंदे आपसे रिक्वेस्ट है, राजू शिंदे ड्रिंक्स ब्रेक, एम्पायर के लिए नहीं प्लेयर के लिए। नक्कीच पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 43 धावा धाफकावर येत असताना पाहायला मिळतात। तर 3 गडी गमावले जात आहेत, परंतु चांगली सुरुवात आहे दुबई वॉरियर्सचा संघ। दुसरीकडे आयुषी चॅलेंजर 2
कर्णधार आपण नक्कीच फ्रेमवर पाहू शकतोय. रोहित पंचशील प्रेझेंट, KPL खार प्रीमियर लीग 2025 दुसरा दिवस आजचा आणि दुसऱ्या दिवसातील तिसरी मॅच ही आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळते. लाईव्ह सुप्रीम स्पोर्ट्सच्या लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय भव्य दिव्य असं आयोजन, अगदी प्रेमात पडणारी अशी ही स्पर्धा ना पैशासाठी ना स्वार्थासाठी. आज खरं तर संपूर्णतः आयोजक टीम असेल ही स्पर्धा भरवली जाते आज खेळाडूंच्या प्रेमासाठी, आणि ही प्रेमात पाडणारी अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी एक मोलाची मदत राहिली. त्यामध्ये ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील साहेब असतील, मोहजिन अख्तर साहेब असतील, मझर शेख सर असतील, त्यानंतर माजिक खान सर असतील, राजू शिंदे सर असतील, दीपक गुप्ता सर असतील, निलेश सावंत साहेब असतील, रुस्तमजी हेल, बी कंदारी, हे सर्वांचे एक मनाच्या हृदयाच्या अंतःकरणापासून पुन्हा एकदा धन्यवाद. और बहुत बहुत धन्यवाद हमारे बॉल बॉय और हमारे ड्रिंक्स मैन जो पानी की प्यास बुझा रहे हैं सबकी. राजू शिंदे एक अच्छा काम कर रहे हैं. और हमारे बीच विनोद कदम जी का आगमन हुआ है, तो मैं कमेटी की ओर से उनको रिक्वेस्ट करूंगा कि प्लीज़ आप स्टेज पे आ जाइए. विनोद कदम, आपसे रिक्वेस्ट है कि स्टेज पे आइए प्लीज़. नक्कीच आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा धन्यवाद. अतिथी देवो भव ही खरं तर आमची भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृती जोपासण्याचा आज वारसा संपूर्णतः खार प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहतोय. ते सन्मान चिन्ह आणि सन्मान चिन्हावर केलेलं ते एक संपूर्णतः महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक फ्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि संपूर्णतः स्पर्धा एक गुण्या गोविंदानं पार पडत असताना पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 43 धावा हे आतापर्यंत धावफलकावर आहे. 2 विनर संघ आणि त्यातील ही लढत, एकीकडे दुबई वॉरियर्स तर दुसरीकडे आयुषी चॅलेंजरचा संघ. हे 2 संघ आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये प्रभावित करणारा खेळ हा नक्कीच राहिला आहे. येथून जर का जिंकलात तर मात्र एक ग्रँड एंट्री असेल. सेमीफायनलच्या दिशेने आपण नक्कीच दाखल व्हाल. त्या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव करण्यासाठी थोडंसं एक पाऊल अजून जवळ असेल. परंतु येथून हरलात तर अजून एक संधी असेल. येथून जिंकणार कोण, हरणार कोण, ती येणारी कावेल नक्कीच दर्शवेल. पहिल्या 3 षटकांचा खेळ 43 धावा ह्या धावफलकावर आहेत. तो नए गेंदबाज आए भानुदास पाटिल, पहले ही गेंद फ्लाइटेड गेंद गिनती. देखिए ये इनकी उम्र पे मत जाइए, ये बहुत ही अटैकिंग गेंदबाज है, फ्लाइट देने में बहुत ही माहिर है, फ्लाइट में डिफीट करते हैं बल्लेबाजों को. और पहली गेंद पर देखा ऑफ ब्रेक गेंद की थी, ऑफ साइड ऑफ स्टंप, थोड़ी फुलर लेन की थी और उसमें फंसते हुए सिद्धांत शिर्के. चांगली गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूंचा खेळ. भानुदास मोठा एक्सपिरियन्स आहे आणि तो अनुभव यावेळेला आज खरं तर एक घरचं मैदान, एक घरच्या मैदानामध्ये त्या प्रकारचा अनुभव आज दर्शवला जातोय. क्रिकेट हे आमचं पहिलं प्रेम आहे आणि पहिलं प्रेम आज आम्हाला KPLच्या माध्यमातून हे जिंकायचं आहे. ती चमचमती ट्रॉफी जिंकण्यासाठी हा पूल सक्सेसफुल, वंडरफुल आणि ब्युटिफुल. यस साजिद सर. देखिए 2 गेंद जरूर अच्छी की थी, तीसरी गेंद थोड़ी शॉर्ट ऑफ लेंथ, शायद भानुदास पाटिल ने थोड़ा भाप लिया होगा कि शायद सिद्धांत शिर्के अपना कदमों का इस्तेमाल करेंगे, इसीलिए शॉर्ट गेंद की थी. पर सिद्धांत शिर्के ने शॉर्ट गेंद पुल कर दिया है और सिक्सर वसूल किया है. अभी भी भानुदास पाटिल के पास मौका है. 3 गेंदों में 6 रन जरूर लिए हैं, पर भानुदास पाटिल बहुत ही एक्सपीरियंस खिलाड़ी है. आणि तो एक्सपिरियन्स या ठिकाणी खरं तर दर्शवावा लागेल. यावेळेला थोडीशी गतीमध्ये परिवर्तन, फ्लाईट होता ज्याप्रमाणे साजिद सर उल्लेख करतात, खेळपट्टीवर आदळतो आणि त्यानंतर थोडासा उछाली घेत असताना पाहायला मिळतोय. देखिए मैंने पहले ही कहा था सर, वाइड का कॉल किया है थर्ड एम्पायर के लिए बैटिंग टीम की तरफ से. एम्पायर का डिसीजन था फेयर डिलीवरी, तो रिव्यू लिया गया है. देखिए मैं पहले ही कहा था कि भानुदास पाटिल ये एक लौते ऐसे गेंदबाज है. हेलो 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 भानुदास, हेलो हेलो फ्रांसिस फ्रांसिस हेलो हेलो फ्रांसिस, व्हाट मैन फ्रांसिस, हेलो हेलो. देखिए भानुदास पाटिल एक लौते ऐसे गेंदबाज है जो इस ग्राउंड पर ऑफ ब्रेक और फ्लाइट से गेंदबाजी करते हैं. देखना होगा थर्ड एम्पायर का इशारा. हेलो 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 हेलो
देखना होगा थर्ड एम्पायर का इशारा। बैटिंग रिव्यू लिया गया है वाइड के लिए। दोनों ही बल्लेबाजों के मन में थोड़ा डाउट था, इसीलिए वो रिव्यू लिया गया है। एम्पायर का इशारा, इट्स अ फेयर डिलीवरी। स्कोर कितना हो गया? टीम का टोटल स्कोर हुआ है 49 रन्स। देखिए फिर से भानुदास पाटिल अपना एक्सपीरियंस दिखाते हुए तीसरे गेंद पर छक्का जरूर लगाया था। चौथी गेंद थोड़ी और फ्लाइट गेंद की, थोड़ी और फुल गेंद की थी, और इसी के साथ दोबारा बीट करते हुए सिद्धांत शिर्के को। नक्कीच अतिशय भरदार प्रॉपर लाईन लेणे टप्पा सर्व काही दर्शवलं जात आहे। मिड विकेट रिजन मध्ये चेंडू येतोय, थोडासा फंबल जातोय चेंडू यावेळेला अगदी सीमा रेखा पार 4 धावेंसाठी जात असताना। देखिए इसीलिए बोला जाता है कि क्रिकेट इज अ क्रूएल गेम। गेंदबाज ने अच्छी गेंदबाजी की थी, पर फील्डर की गलती की वजह से एक 4 रन बॉलर के खाते में जुड़ जाएंगे। म्हणूनच क्रिकेटमध्ये म्हटलं जाताना जितकं गोलंदाज असेल त्यानंतर फलंदाज आणि क्षेत्ररक्षणाला देखील क्रिकेट ह्या खेळामध्ये तितकंच महत्त्व दिलं जात आहे। ज्या वेळेला खराब क्षेत्ररक्षण त्यानंतर अटॅक एक्सलेट केलं जातं, यावेळेला एक्सलेटरवर पाय दिला जातोय। गाडी आता टॉप गिअर मध्ये चालू आहे। 59 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात। 24 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, काय फलंदाजी केली जात आहे। सिद्धांत शिर्के 7 चेंडू 17 धावांची कातीशी बाजू खेळ करतोय। अफलातून खेळ, 4 षटकांचा खेळ, 59 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात। आपण ऐकतोय पाहतोय एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा, अर्थातच KPL खार प्रीमियर लीगच्या माध्यमातून ह्या स्पर्धा आपण पाहतोय। कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर कालच्या दिवसामध्ये पहिला क्वालिफाय होणारा संघ US स्पोर्ट्सचा संघ आपल्याला पाहायला मिळाला, आणि त्यानंतर बालाजी स्पोर्ट्स डुवाडाईचा मुकाबला, आणि त्या स्पर्धेमधून साजिद भाई शेख अतिशय एक बहारदार खेळ, आणि त्या बळावर हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळेल। राऊंड विकेटचा मारा केला जातो, पहिला चेंडू पुन्हा एकदा फुल केला जातोय। सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार। चार पूर्णांक 1 चेंडूंचा खेळ, 65 धावा धावफलकावर स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाही। साहिल वारसी या अगोदरचं षटक ज्या प्रकारे हाताळलं होतं, 6 चेंडू 7 धावा हा खर्ची पडले होते। ह्याच प्रकारचं षटक हाताळलं होतं, पहिला चेंडू 4 धावा, आणि त्यानंतर अगदी 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्ची पडला होता। तोच पुन्हा एकदा कमबॅक करेल का, ती येणारी खेळावेळ नक्कीच दर्शवेल। साहिल पुन्हा एकदा शानदाररित्या गोलंदाजी हाताळतोय। नेत्रदीपक ॲक्युरेसी आहे, आणि त्या ॲक्युरेसीवर ज्या प्रकारची भेदक मारा आपण पाहतोय, यावेळेला स्लोअर डिलिव्हरी। पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, 6 धावा नक्कीच वैयक्तिक खर्ची पडला जातोय, परंतु 65 धावा ह्या धावफलकावर आहेत। अजून देखील येणारे 9 चेंडूंचा खेळ बाकी असेल। येणारे 9 चेंडू किती धावांपर्यंत जाण्याचं मजल असेल, ते सर्व काही आता थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल। परंतु दुसरीकडे 2 फलंदाज आता सूर गवसलाय, त्या धावांना रोखण्यासाठी दुसरीकडे गोलंदाज देखील सज्ज आहे। साहिल यावेळेला आमच्या समालोचक क्षेत्रामध्ये हा सलामी देणारा षटकार येतोय। संतोष गायकर थोडासा वेळ घेतला होता, आणि तो वेळ एक्सलेट करत असताना पाहायला मिळतो। चांगली सुरुवात आहे, उंच तगडा ताकदवान हा फलंदाज, आणि हा ताकदीचा वापर देखील करतोय। पुन्हा एकदा थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं जातंय, परंतु पंच आमच्या दिशेने वळतात। पंचांचा इशारा आहे, यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा, थोडासा उजव्या एसटीच्या बाहेर जातोय चेंडू। अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते आहे। 71 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत येतात। अतिरिक्त धाव धावफलकामध्ये भर पडत असताना 2 खेळाडू, संतोष असेल, दुसरीकडे आपण सिद्धांतला पाहतोय, 2 खेळाडू त्या प्रकारचे एक लहरामध्ये आहेत। संघ थोडासा संकटामध्ये, आणि त्यातून एक संकट मोचक म्हणून हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। पुढील चेंडू पुन्हा एकदा
ऑनसेटच्या दिशेने खेळण्याचा नक्कीच हुक करण्याचा प्रयत्न होता यावेळेला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू थोडासा खाली राहतोय खेळपट्टीवरनं ज्या वेळेला आदळतो आणि थोडासा खाली त्या कारणास्तव निर्धाव चेंडू पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. चांगला कमबॅक करून दिलाय साहिल वारसी. पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्रकाच्या दस्तकाला मस्तक देत जातोय. अगदी पॉवर हिटिंग स्ट्रोक 4 धावेंसाठी. इसी के साथ ओवर की समाप्ति. अगला ओवर जो लास्ट ओवर है बहुत ही इंपॉर्टेंट है. देखना होगा कप्तान आतिश केदारे किसे गेंदबाजी के लिए आमंत्रित करते हैं. ऑप्शन अभी भी उसके पास काफ़ी मौजूद है. भावेश मांडलेकर है, सुशांत जाधव है, विजेंद्र सोनावने भी गेंदबाजी कर सकते हैं. देखना होगा आतिश केदारे किसे आमंत्रित करते हैं गेंदबाजी के लिए. सतीश झा भी एक ऑप्शन है, पर शायद उन्होंने भावेश मांडलेकर का चुनाव किया है. टोटल स्कोर हुआ है 76 रन्स. 5 ओवर के बाद 76 रन्स. नक्कीच एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये आणलंय. थोडासा संकटामध्ये होता आणि त्यानंतर संतोष गायकर 11 चेंडू 22 धावेंची खेळी करतोय. दुसरीकडून सिद्धांत शिर्के 7 चेंडू 17 धावेंची एक चांगली खेळी करत असताना पुन्हा एकदा सन्मानजनक परिस्थितीमध्ये नक्कीच संघाला आणून ठेवलंय. दुबई वॉरियर्सचा संघ, दुसरीकडे आयुष्य चॅलेंजरचा संघ. आता येणारे 6 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील. भावेश आहे एक अष्टपैलू असा खेळाडू. भावेश या खेळाडूकडे सातत्यानं पाहिलं जातं. त्या धावेंना रोख लगावण्यासाठी यावेळेला भावेश सज्ज आहे, परंतु दुसरीकडे सिद्धांत शिर्के या खेळाडूच्या हातामध्ये बॅट आहे आणि ती बॅट यावेळेला तळपले. अगदी विस्फोट हा सिद्धांतच्या बॅटमधून पाहतोय, संतोषच्या बॅटमधून पाहतोय. एक तरफ शेर आहे, दुसरी तरफ सव्वा शेर आहे आणि ह्या खेळाडूंना रोखण्यासाठी भावेश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू पुन्हा एकदा फुल दहाडलाय चेंडूला अगदी सीमारेखावर षटकाराच्या रूपानं 6 धावेंसाठी. देखिए गेंदबाजी ज़रूर अच्छी हुई थी, बहुत ख़राब गेंद नहीं थी, लो फुल टॉस थी, पर फ्लिक कर दिया है स्क्वायर लेग जोन में. सिद्धांत शिर्के अपनी हाइट का पूरी तरह इस्तेमाल करते हुए, रीच का इस्तेमाल करते हुए, मैं नहीं मानता कि ये खराब गेंद की थी, पर बल्लेबाज ने अच्छा शॉट लगाया और 6 रन वसूल किए. नक्कीच चांगला उल्लेख केला. ज्याप्रमाणे चांगला चेंडू होता, परंतु थोडासा शफल आणि त्यानंतर बॅट आणि बॉल चांगला प्रयत्न आपण पाहतोय. फ्लिक ज्या प्रकारे झाला होता फटका, पुन्हा एकदा तोच प्रयत्न, शफल होण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक यावेळेला ह्या वेळेला चुकी घडली जात आहे. लोअर फुल टचचा पुन्हा एकदा 30 चुकी घडली जात आहे आणि सिद्धांत यावेळेला पुन्हा एकदा तोच प्रयत्न, फ्लातून शॉट, बॅक टू बॅक दुसरा येतोय यावेळेला. सर या ग्राउंडवर चुकीला माफी नहीं. फुल टॉस गेंद की थी उन्होंने, खराब गेंद की थी और फुल टॉस गेंद पर सही समाचार लेते हुए सिद्धांत शिर्के, मैंने पहले ही कहा इस ग्राउंड पे आप फुल टॉस गेंदबाजी नहीं कर सकते, खास करके एक अच्छे बल्लेबाज को. सिद्धांत शिर्के जो ऑलरेडी सेटल हो चुके हैं, सेट हो चुके हैं, उनको फुल टॉस गेंदबाजी मैं मानता हूँ इस गेंदबाज का खराब प्रदर्शन अभी तक. नक्कीच थोडीशी चुकी घडली जाते. भावेश आता डोकंदुखी असेल. सिद्धांत ज्या प्रकारची फलंदाजी करतोय, एक सूर गवसलाय आणि तो थांबायचं आता नाव घेत नाहीये. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू यावेळी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. देखिए इस ग्राउंड पर बॉलर अगर 12 से 15 रन देते हैं तो मैं नहीं मानता बहुत खराब गेंदबाजी होगी. अब तक 13 रन दे चुके हैं 3 गेंदों में. अगर इस अगली 3 गेंदों में बड़ा शॉट लगाने से रोकते हैं तो अच्छी वापसी मैं मानता हूँ. त्या प्रकारचं कमबॅक देखील झालं. यावेळी धावचीची संधी नक्कीच असेल. पंचांचं बोट हवेत आहे, अर्थातच फलंदाज बाद होतोय. 89 धावा धावफलकावर आहेत. आता येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 89 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. भावेश रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय थोडासा इनस्विंग होता चेंडू, वळण घेतला आणि त्यानंतर एक धावचीची संधी गडी बाद केला जातोय. यष्टया उद्ध्वस्त. देखिए भावेश मांडलेकर के पास काफ़ी अच्छी लाइन और लेंथ है, बहुत अच्छा वेरिएशन करते हैं. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, यॉर्कर, फास्टर वन, स्लोअर वन, सभी तरह के गेंदबाजी कर सकते हैं. देखिए ऑफ ब्रेक का अब तक इस्तेमाल नहीं किया. हमने देखा था भानुदास पाटिल ने बहुत ही फ्लाइट से ऑफ ब्रेक की थी और सफलता भी हासिल हुई थी भानुदास पाटिल को, पर भावेश मांडलेकर ने अब तक इस्तेमाल नहीं किया है. देखना होगा अगली 2 गेंदें भावेश मांडलेकर किस तरह रोकते हैं. कैच का मौका जरूर, पर 1 बाउंस सीधा हमारे समालोचन कक्ष के बाजू में शानदार चौका लगाते हुए सिद्धांत शिर्के.
आणि ह्या चौकारानं धावफक आता खऱ्या अर्थानं धावतंय, खुलतंय, फुलतंय, सर्व काही होतंय. सन्मानजनक संघाला पुन्हा एकदा परिस्थितीमध्ये आणून ठेवलंय. ज्या प्रकारे फलंदाजी केली जाते, अफलातून फलंदाजी, सिद्धांत शिर्के त्यासाठी स्ट्राईक घेणं जाणत होता. 93 धावा शेवटच्या चेंडूंचा खेळ. बाकी किती धावांचा मजल असेल ती येणारी काळ दर्शवेल. यावेळेला उंच हवेत आहे, उंची कमी आणि लांबी देखील तितकी जास्त आहे. सामना यावेळेला पहिल्या 36 चेंडूंचा खेळ. 99 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. देखिए 4 गेंदें जरूर अच्छी की थी, पर आखिरी के 2 गेंदों में सिद्धार्थ शिर्के ने सामने की ओर एक चौका लगाया था और आखिरी गेंद पे एक बड़ा छक्का लगा के टोटल स्कोर पहुंचा है 99 पर. अब आतिश केदारे को अगर ये मैच जीतना है, आयुषी चैलेंजर्स को अगर मैच जीतना है, तो 100 रन का एक बड़ा लक्ष्य पार करना होगा. हमारे कैमरामैन से रिक्वेस्ट है कि प्लीज स्टेज पर आ जाइए. कैमरामैन, थोड़ी ही देर में केक कटिंग होने जा रही है. मनीष कोटियन, आपसे रिक्वेस्ट है कि प्लीज स्टेज पर आइए. मनीष कोटियन. नक्की. हॅलो 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 ठीक. हॅलो ठीक. हॅलो ठीक. हॅलो 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 ठीक. हॅलो ठीक. नक्कीच आपण मान्यवर आणि ज्यांच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं तर ह्या स्पर्धेसाठी एक आर्थिक मदत राहिले आणि एक क्रिकेट कैमरामैन, सॉरी सर, कैमरामैन से रिक्वेस्ट है कि प्लीज स्टेज पर आ जाइए. कैमरामैन. तो थोड़ी ही देर में हमारे जो गेस्ट है मज़र शेख, उनका आज जन्मदिन है, तो उनकी केक कटिंग सेरेमनी होगी. तो सभी गेस्ट से रिक्वेस्ट है कि प्लीज़ स्टेज पर आइए. थोड़ी ही देर में मज़र शेख, इनका बर्थडे का केक कटिंग होने जा रहा है. और हमारे दोस्त और क्रिकेट के बहुत बड़े शौकीन लॉरेंस मुजुमदार, इनका भी आगमन हुआ है, उनका भी हार्दिक स्वागत. और हमारे नरेश शर्मा, जो क्रिकेट लवर है, जहाँ भी क्रिकेट मैच होता है वहाँ आपको नरेश शर्मा ज़रूर दिखेंगे. और हमारे वैभव का भी बहुत बहुत स्वागत है. मनीष के बहुत ही अजीज़ मित्र है वैभव. आमिर के पास
तो अगला होने वाला मुकाबला जिमी नाटेकर कांडारी किंग्स वर्सेस अनायकाजी फाइटर्स हुसैन शेख, जय और वीरों के बीच में यह मुकाबला होगा। दो अच्छे दोस्त, दो बिजनेस पार्टनर के बीच में मुकाबला होगा। जिमी नाटेकर और हुसैन शेख दोनों ही कैप्टन से रिक्वेस्ट है कि प्लीज़ टॉस बॉक्स के इधर आ जाए। 1 ओवर के बाद में आपका टॉस होने जाएगा, 1 ओवर के बाद। धन्यवाद। हेलो 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 चेक, हेलो 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 हेलो। धन्यवाद सादिक राजापूरकर सर। जाऊयात आपण आता मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी रोहित पंचशील आयोजित असणारी खार प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या डावामध्ये मॅच पोहोचलेली आहे, ज्या ठिकाणी या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे। 100 धावा मात्र या ठिकाणी बनवायच्या आहेत। पहिलाच बॉल केलाय पुल आणि सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळतोय। पहिलाच बॉल जाईल सीमा रेषा पार, चौकार। हेलो फ्रांसिस, फ्रांसिस जा कहीं हो स्टेज पर। फ्रांसिस वाह, जशास तसं प्रत्युत्तर। आणि इकडे जर पाहिलं तर 100 असल्या म्हणून काय झालं, हा खार जिमखाना आहे, इकडे कोणालाच हार मंजूर नाहीये। आणि दुसरा बॉल देखील सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय। खूप चांगली बॅटिंग मात्र त्या ठिकाणी होते। भावेश मांडलेकर हे असं नाव आहे जे कधी हार मानत नाही। हो, या वेळेला मात्र आडव्या बॅटर स्ट्रोक खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता स्टंपच्या समोर, मात्र थोडासा बाजूला बॉल मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला। या ठिकाणी दिनेश नाटेकर यांचा देखील आपण पाहतो। जिमी, सिक्सर किंग हुसैन। कैमरामैन टॉस बॉक्स में आ जाइए प्लीज़। कैमरामैन, कैमरामैन आपको टॉस बॉक्स में आना है। टॉस त्या ठिकाणी होईल। पहिली ओव्हर झाल्यानंतर टॉस होणार आहे। 11 धावा धावफलकावर पाहायला मिळतात आपल्याला। दुबई वॉरियर्स विरुद्ध आयुष चॅलेंजर असा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। या वेळेला फटका समोर खेळलाय, टायमिंग नाही झालंय, इनसाइड आउट खेळायचं होतं या ठिकाणी सुशांत यांना, आणि मात्र या ठिकाणी विकेट येते। काही धावा आल्या खऱ्या, परंतु त्यानंतर विकेट आली आहे आणि विकेटही महत्वाची झाली आहे। एक बड़ा झटका लगता हुआ टीम आयुषी चैलेंजर को सुशांत जाधव जैसे घातक बल्लेबाज पहले ही गेंद पर शिकार किया है। प्रणिल मोरे ने रूम दिया था, सामने की ओर लॉन्ग ऑफ पर खेलना चाहते थे और फ्लाइट में बीट किया प्रणिल मोरे ने, और अच्छा कैच लेते हुए कमलेश यादव। 11 धावा असताना विकेट येताना पाहायला मिळाली आपल्याला, ती देखील सुशांत जाधव यांची आलेली आहे। पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल। एका बाजूला भावेश मांडलेकर यांना आपण पाहतोय आणि नवीन बॅटर त्यांची साथ देण्यासाठी मैदानात दाखल झालेत। मागील मॅचचे हिरो विजेंद्र सोनावणे मात्र या ठिकाणी दाखल झालेले आहेत। 11 धावा धावफलकावर आहेत। लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये। या मैदानामध्ये मोठ्या प्रमाणावर धावांचा पाठलाग होतो आणि आज आपण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे लाडकं मैदान खार जिमखानामध्ये आलेलो आहोत। खार परिसरातील खेळाडूंसाठी पर्वणी असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळालेली आहे। विजेंद्र सोनावणे यांना आपण या ठिकाणी पाहतोय, तर गोलंदाजीसाठी प्रणिल मोरे, भारतीय टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव। आल्या आल्या पहिलाच बॉल, आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमारेषा पार। जणू काही पॅव्हिलियन मधून सेट होऊन आले होते की काय, की रात्री मोबाईलच्या ऐवजी बॅटर चार्जिंगला लावली होती की काय, ज्या पद्धतीने आज ते खेळतायत। खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला। धावसंख्या 17 झाली आहे। पहिली ओव्हर सुरू आहे, महत्वाचं षटक आहे, परंतु बॅटर देखील तयारी करून आलेले आहेत। 100 धावांचा पाठलाग करायचा आहे। याही वेळेला कमी गतीने टाकला बॉल होता, परंतु त्याला पाठवलं ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने। त्या ठिकाणी एक रन मिळणार आहे। थैंक यू चंदू सर, थैंक यू वेरी मच। 18। तो कैमरामैन आपको इधर फोकस करना है। कैमरामैन, तो मैं दोनों ही कैप्टन से रिक्वेस्ट करूंगा, जिमी नाटेकर आपको आगे आना है, हुसैन शेख और हमारे बर्थडे बॉय मजहर शेख के हाथों से आपका मैच का टॉस होने जा रहा है। तो कौन कॉल करेगा इसको साइड में? तो टॉस होने जा रहा है, कौन कॉल करेगा? हुसैन शेख कॉल करेंगे।
हेड्स इज द कॉल, इट्स अ टेल। तो जिमी नाटेकर ने टॉस जीता है। जिमी नाटेकर, आपका डिसीजन क्या होगा? फील्डिंग लेंगे सर। कोई स्पेशल रीजन फील्डिंग लेने की? अच्छी टीम है सामने, तो उनको ज़्यादा रन करने में विकेट का चांस हो सकता है। अगर पहला बैटिंग लेंगे तो हुसैन भाई बैटिंग कर चेस कर सकते हैं इसके लिए। और आप एक दूसरे को बहुत ही अच्छी तरह से जानते हैं, आपको उनकी स्ट्रेंथ और वीकनेसेस दोनों ही पता है, तो उनके खिलाफ कोई स्पेशल आप इस्तेमाल करने वाले ट्रिक? उसके आगे कुछ भी नहीं है स्पेशल, सबको मारता है, क्या डाल लेगा उसको। ठीक है, ऑल द बेस्ट आपको। हुसैन शेख, अगर आप टॉस जीते तो आपका डिसीजन क्या होता? फील्डिंग ही लेते, मगर अभी टॉस के ऊपर दिनेश जीत गया, तो अभी देखते हैं क्या करना है, एक टारगेट सेट करेगा। अच्छा सर, आप दोनों ही बहुत ही मजबूत टीम थी और मैंने सोचा भी नहीं था कि ये दोनों टीम नॉकआउट स्टेज पर आ जाके मिलेगी। तो किस तरह की तैयारी होगी आपकी जिमी के सामने? एक्चुअली ये क्रिकेट है, इसमें कोई टीम ऐसा बेस्ट नहीं रहता है, जो अच्छा खेलेगा वो विन होएगा। और हमारा तो कोशिश रहेगा कि ये मैच जीतना है, 100% लगा देंगे, क्योंकि हमको ये टाइटल जीतना है। तो ऑल द बेस्ट आपको, थैंक यू वेरी मच। ओवर टू यू चंदू सर। धन्यवाद सादिक राजापूरकर सर. या ठिकाणी सुरुवातीला जर पाहिलं तर एक मोठा फटका खेळलाय. षटकाला जशी सुरुवात झाली, कमलेश यांच्या पहिला बॉल षटकार मारलाय. आयुषी चॅलेंजर देखील काही कमी नाहीये. 24 धावा धावफलकावर झालेल्या आहेत आणि जवळपास 25% धावा झालेल्या आहेत असं म्हणावं लागणार आहे. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. अशाच प्रकारचे स्ट्रोक खेळले तर हा सामना देखील काही दूर नाहीये. प्रयत्न करावे लागतील, दोन्ही बाजूला प्रयत्न करावे लागणार आहेत, एकाला धावा थांबवण्यासाठी, एकाला धावा करण्यासाठी. यावेळेला मात्र उलटा टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता खरा, परंतु हा चेंडू थोडासा पुढे राहिला आणि फिल्डर देखील थोडेसे मागे राहिले आणि धाव संख्या 1 ने पुढे जात असताना पाहिलं मिळते. 25 धावा धावफलकावर आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरा मार्गाचा स्थान आपल्याला पाहायला मिळतंय. भावेश पांडलेकर एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विजेंद्र सोनावणे. ही अशी जोडी आहे, ही मॅच केव्हाही जिंकून देऊ शकते. हो, यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल कट होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा उशिरा केलाय आणि इकडे जर पाहिलं तर धाव कंप्लीट केली गेली आहे. थोडस धावबाची सुद्धा संधी होती इकडे. धाव फलक जर पाहिलं तर आता 26 वर जाईल. एक जबरदस्त स्ट्रोक मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. धावफलक जर पाहिलं तर 33 वर आहे. हे षटक मात्र 15 धावांचं हे षटक राहिलेलं आहे. अजूनही जर पाहिलं तर मोठा पल्ला गाठायचा आहे, कारण अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 4 ओव्हरमध्ये 67 होऊ शकतात. षटकाराची भाषा बोलायची झाली तर येणाऱ्या 24 मधले 11 सिक्स मारायचे. पाहूया काय होईल. या मैदानात तशीच भाषा बोलावी लागेल. 33 या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील महत्त्वाच्या मॅचेस आज आपल्याला पाहायला मिळणार आहे.
जवळ मॅचच्या दिशेने 33 धावा झालेल्या आहेत. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 24 बॉल 67. यावेळेला डबल माइंड झाले स्ट्रोक खेळत असताना. बॉल हवेत आहे, फक्त ढकलला बॉल त्या ठिकाणी आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 35 धावा झाल्यात. 65 अजून पाहिजे. 23 बॉल 65. एका बाजूला आयुष्य चॅलेंजर, एका बाजूला दुबई वॉरियर्स. यामध्ये जो जिंकेल तो सेमीला जाईल. यामध्ये जो जिंकेल तो सेमीफायनल गाठताना पाहायला मिळणार आहे. मणिकजी कोटियन, जतीनजी सोलंकी, अजितजी मोरे, त्याचबरोबर विजयजी कासारे यांचे भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळत आहे. यावेळेला मात्र फटका फसलाय आणि आता तेही बसताना पाहायला मिळालाय. विकेट आली आहे. दीपेश गमरे पुन्हा एकदा की फॅक्टर राहिले. सकाळचं सत्र सुद्धा गाजवलं होतं यांनी. काय अफलातून झेल पकडला होता सकाळच्या सत्रात. आणि आता हा बॉल जर पाहिलं तर अगदी समोरून थोडासा कट करण्याचा प्रयत्न होता. लेन बॉल होता त्यामुळे काही टायमिंग नाही होऊ शकला आणि चांगली कॅच पाठीमागे देखील पकडली जाते. धावफलक जर त्या ठिकाणी 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 36 धावा धावफलकावर. 2 विकेट माघारी परतलेले आहेत. धावा कराव्या लागतील आणि मोठमोठे स्ट्रोकही आता खेळावे लागणार आहेत, कारण 64 धावा तर अजूनही करायच्या आहेत. षटकाराचीच भाषा बोलावी लागेल या ठिकाणी. आतिश केदारे दाखल झालेत. या परिस्थितीचे आदर्श खेळाडू अख्ख्या महाराष्ट्रातील. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगला खेळलाय. खाली क्षेत्र निवडलंय. चांगला फटका मात्र त्या ठिकाणी खेळलाय 22 यांनी. 4 धावा येतील. धावसंख्या 40 वर गेली, म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 60 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र फटका चांगला या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. चौकार. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा 44 धावा. तिसरी ओव्हर सुरू आहे. जवळपास अर्ध काम व्हायला आलंय. 44 धावा झाल्यात. अजूनही 56 पाहिजेत आणि 3 षटकांचा खेळ यानंतर सुद्धा असणार आहे. पाहूया. दीपेश गमरे 22 खेळतात 20 वर. आतिश नुकतेच मैदानात आलेत. 100 धावा असल्या म्हणून काय झालं. कारचे खेळाडू सुद्धा तेवढे जबरदस्त आहेत. यावेळेला इनसाइड आउट. वाह, काय फटका खेळलाय आणि या फटक्याने मॅच ऑन केलेली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 50 रन झालेले आहेत. 3 ओव्हर बाकी आणि 50च धावा पाहिजेत. 50-50 आणि आतिशची मैदानात एंट्री झालेली आहे. जोडीला भावेश नक्कीच चांगली कामगिरी करतायत. मॅच जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. 3 ओव्हरला 50 झाले. 3 ओव्हरला 50 पाहिजेत. अर्ध काम झालंय, अर्ध काम बाकी आहे. अर्ध्या रन झाल्यात, अर्ध्या रन बाकी आहेत. अर्ध्या ओव्हर झाल्यात, अर्ध्या ओव्हर बाकी आहेत. पाहूया कोण जिंकणार.
रोहित पंचशील आयोजित असणारी क्रीडा स्पर्धा खार प्रीमियर लीग आपण पाहतोय. मॅच महत्वाची आहे आणि अशा ठिकाणी आलेली आहे मॅच ज्या ठिकाणी कोणी जिंकू शकतं. 3 ओव्हरला 50 झाले. 100चा पाठलाग करत असताना 3 ओव्हरला 50 अजूनही पाहिजेत. जसं महत्वाचा बॅटर मैदानात आलेत ना आतिश केदारे, महत्वाचे बॉलर सुद्धा बाकी ठेवले होते आणि प्रनिल मोरे, संतोष गायकर धन्यवाद मॅन ऑफ द मॅच घेतलंय. पहिलाच बॉल आतिश केदारे यांच्यासाठी अशी बॉलिंग तुम्ही नाही करू शकत. पाठवलाय बॉल रस्त्यावर, सिक्सर. पहिलाच बॉल षटकार आलाय. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी मॅच जिंकण्यासाठी 44 करायचे आहेत. 17 बॉल 44 म्हणजे 17 पैकी 7 बाहेर मारायचे. यावेळेला आणखीन एक बिग हिट. ऑप्शनच्या बाहेरचाच बॉल होता, तिकडनं उचलला आतिश यांनी. अख्ख्या महाराष्ट्रातील धडाकेबाज फलंदाजांच्या यादीमध्ये आतिश केदारे यांचं नाव का घेतलं जातं हेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. मला आठवतंय शिर्डीच्या मैदानातील 5 बॉल 5 षटकार, बाटलीबॉयच्या मैदानात काळ्या चौकीला 4 बॉल 4 षटकार, प्रबोधनच्या मैदानात 6 बॉल 6 षटकार, माहुलच्या मैदानात लगातार 2 मॅच मध्ये 3 चेंडू 3 षटकार, असे कितीतरी मैदान मात्र आतिश केदारे यांनी गाजवलेली आहेत. बिग हिट आतिशेंद्र बाहुबली. आतिशच्या बॅट मधून पुन्हा एकदा आतिशबाजी. लगातारचा तिसरा बॉल, सीमा रेषा पार, षटकार. 68 धावा. 68 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. जे मोठं लक्ष वाटत होतं ते आता छोटं वाटायला लागलंय. ज्या पद्धतीची मात्र ही फलंदाजी होते आतिश केदारे यांची, आणि काय बॅटिंग मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. पहिले 3 बॉल खेळले आणि तिघांवरही षटकार येताना पाहायला मिळालेला आहे. क्रिकेट रसिक हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे खार जिमखानामध्ये. खार प्रीमियर लीग आपण पाहतोय. मनीषजी कोटियन, जतीनजी सोलंकी, अजितजी मोरे आणि विजयजी कासारे यांचं हे आयोजन पाहायला मिळत आहे. चांगला बॉल होता, त्याचा सन्मान दिलाय. फक्त बॉलला ढकललाय, तिकडे मिक्सफील्ड झाली आहे. एक धाव मात्र घेतली गेली आहे आणि आता दुसरीचाही कॉल केला गेलेला आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाते, ती म्हणजे 70 धावांवर धावसंख्या जाताना पाहायला मिळते. 30 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 14 बॉल बाकी आहेत. आपली टीम जिंकावी असं प्रत्येकाला वाटतं. 12th मॅनला सुद्धा वाटतं. 12th मॅनला थोडंसं जास्त वाटतं. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा थोडासा वेगातील बॉल होता, यष्टीरक्षकांकडे पाठवलाय. कमबॅक करतात मात्र या ठिकाणी संतोष गायकर. अजूनही मॅच संपलेली नाहीये. काही डॉट बॉल आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा टीम येऊ शकते. खराब बॉल, जा शोधून आणा बॉल. एवढ्या लांबवर मारलाय आतिश केदारेच्या बॅट मधून आला. खणखणीत षटकार. आता मात्र 12 बॉल मध्ये 24 पाहिजेत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. 12 बॉल 24. अजूनही मॅच संपलेली नाहीये. एखादी विकेट आली काही डॉट बॉल आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा येऊ शकते दुबई वॉरियर्स टीम सुद्धा. आयुष्य चॅलेंजरच्या विरुद्ध. आयुष्य चॅलेंजर सध्या चांगल्या स्थितीत आहे. 2 विकेट गेल्या जरूर, परंतु 2 इनफॉर्म बॅटर मैदानात आहेत, आतिश आणि भावेश. भावेश 8 बॉल मध्ये 26 वर आणि आतिश 7 बॉल मध्ये 27 वर. प्रनिल मोरे महत्वाचे खेळाडू झाले, टीमचे कॅप्टन आहेत. कोणत्याही परिस्थितीत टीमला मॅच मध्ये आणायचा आहे हा इरादा. प्रनिल यांच्या भगिनी प्रणालीताई मोरे या देखील या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. गेल्याही वर्षी ते आवर्जून आल्या होत्या मॅच पाहण्यासाठी. ताई आपलं देखील स्वागत आहे.
बिग हिट समोरच्या दिशेने खेळलाय हा बॉल, परंतु पाहायचंय हा फटका मात्र या ठिकाणी फसताना पाहायला मिळालाय. प्रणील आले, विकेटही घेऊन गेले. मॅच ऑन आहे. 11 बॉल 24. विशाल येत आहेत. विशाल भानुदास पाटील, गाव खारदांडा. आल्या आल्या पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर खेळलाय मात्र या ठिकाणी सिक्सर. 6 धावा. मॅच थोडीशी खुली करण्याचा प्रयत्न होतोय. विशाल आलेत आणि पहिल्यांदाच आल्या आल्या एक विशाल काय फटका. आणखीन एक. याही वेळेला मात्र फाईन लेगच्या दिशेला चुकीला माफी नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. 6 धावा. यावेळेला मात्र फटका फसला. बॉल हवेत आणि तिकडे मात्र एक धाव मिळणार आहे. धाव संख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. काय मॅच 100 धावा असं वाटलं आता एकतर्फी विजय होतोय की काय, परंतु त्यानंतर भावेश आले, त्यानंतर जर पाहिलं तर आतिश आले आणि आता प्रणील यांच्या विरुद्ध मोठे मोठे स्ट्रोक जर पाहिलं तर या ठिकाणी विशाल यांनी देखील खेळले. पुन्हा एकदा प्रणील मोरे 11 पाहिजेत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पाठीमागे जाताना पाहायला मिळेल. धाव संख्या 90 वर जाताना पाहायला मिळते. बाईच्या स्वरूपातील धाव कवली जाते. अजूनही 10 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 7 बॉल 10. 7 बॉल 10. मॅच नाही संपली आहे. डॉट बॉल टाकावे लागतील. हे तेच मैदान आहे. 6 बॉल मध्ये 2 धावा सुद्धा जितून दिल्या नव्हत्या. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. निघाला थर्डमॅनच्या दिशेने. रेस लागली. फिल्डर आणि बॉल यांच्यामधील जिंकली बॉलने आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल. 4 धावा आणि आता 6 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे, परंतु संपली नाहीये. एका बाजूला आयुष्य चॅलेंजर पाहायला मिळतात आणि दुबई वॉरियर टीमचे मेंटॉर म्हणून जर पाहिलं तर काम नामवंत गोलंदाज आणि क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व नरेश शर्मा एक गोलंदाज मेंटॉर म्हणून देखील काम पाहत आहेत. आता काहीतरी रणनीत्या त्यांना सुद्धा बदलावे लागतील. गणेश आलेले आहेत. ही पूर्वी अगदी सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेला आतिश केदारे त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रणील मोरे आणि गणेश ही जोडी असायची आणि टूरला सुद्धा बरेचसे हे तिघेही जायचे आणि पहिल्या बॉलवर चौकार आलाय. मोठं लक्ष आता छोटंच करून टाकलंय आणि आता फक्त 2 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आतिश ओह किती लांब मारलाय तो बॉल देखील बिचारा कळवळला असेल. बाबा रे हळूच मार, एवढ्या लांबवर मारलाय षटकार आणि या मॅचला 4 चेंडू ठेवून जिंकलं गेलं. आता धावा यांच्या विरुद्ध करायच्या तर किती करायच्या. 100 धावांचा सुद्धा सहजगत्या पाठलाग केलाय 4 चेंडू ठेवून. हा खार खाना आहे आणि खार प्रीमियर लीग आपण पाहतोय.
हेलो। तो इस मैच के मैन ऑफ द मैच है धड़ाकेबाज बल्लेबाज आतिश केदारे। दस गेंदों में 37 की नॉटआउट पारी खेलकर लौटे हैं आतिश केदारे, और उनके जो टीम ओनर है राहुल सावंत काफी खुश है। तर आतिश केदारे 10 चेंडूमध्ये 37 धावांची एक जबरदस्त खेळी करणारे आतिश केदारे, धडाकेबाज, कारचा ब्लास्ट, आणि त्यांच्या नावावर जातोय सामनावीर पुरस्कार आतिश केदारे, अतिशेंद्र बाहुबली। तो मैं आतिश केदार से रिक्वेस्ट करूंगा कि प्लीज अपना मैन ऑफ द मैच का इनाम लेने के लिए आए, और मैं लॉरेंस मुजुमदार से रिक्वेस्ट करूंगा कि आपके शुभ हाथों से आतिश केदारे का सम्मान किया जाएगा।